नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती IMP अपडेटमध्ये। आज बघणार आहोत आपण अकोला पोलीस पेपरची एक ब्रेकिंग न्यूज आपण घेऊन आलोय। सोबत नागपूर सिटीचा ग्राउंड कट ऑफ आपण बघणार आहोत मित्रांनो। चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर चला मित्रांनो, पहिली जी अपडेट आहे आपली ती आहे अकोला पोलीस बाबत। तर बघू शकता आपल्याकडे एक पत्र आलेलं आहे आणि ते पत्र आपण बघू शकता कशाबाबत आहे। तर बघा, विषय अकोला पोलीस विभागातर्फे पोलीस भरती लेखी परीक्षेकरिता महाविद्यालयाचे हॉल व क्लासरूम उपलब्ध करून मिळण्याबाबत। तर बघा, उपरोक्त विषयास विनंती आहे की अकोला पोलीस दलामार्फत सन 2024 मध्ये मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ही दिनांक 21/7/2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घेण्यात येणार होती, परंतु काही कारणास्तव सदर लेखी परीक्षा दिनांक 28/7/2024 रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात येणार आहे। तर पहिली तारीख त्यांनी ठरवली होती 21ला घ्यायची आहे, परंतु ती लांबवण्यात आलेली आहे आणि 28 तारखेला हा तुमचा पेपर अकोल्याचा होणार आहे। ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मित्रांनो आपल्यासाठी आहे। जे अकोला पोलीससाठी फॉर्म भरला आहे आणि पेपरची वाट बघतायत त्यांचा पेपर हा 28ला होणार आहे, ही ब्रेकिंग न्यूज आहे। त्याच्यानंतर समोर दुसरं बघणार आहोत मित्रांनो आपण। मित्रांनो, झालेल्या प्रश्नपत्रिका लेटेस्ट 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकाचं 360 डिग्रीमध्ये जम्बो असं विश्लेषण करण्यात आलेलं आहे। ते भाग 1 आणि भाग 2 हे पुस्तक आपल्याला मिळणार आहे मित्रांनो। तर काय नेमकं भाग 1 आणि भाग 2 मध्ये ते जाणून घेऊया। तर बघू शकता भाग 2 मध्ये मित्रांनो 12 ते 21 जुलै 2024 मध्ये झालेल्या 360 डिग्री जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण संच स्पष्टीकरणासह उपलब्ध झालेला आहे मित्रांनो। ते निश्चित तुम्ही हे मागच्या झालेली प्रश्नपत्रिका अभ्यासल्या पाहिजे, तेव्हाच तुम्हाला पॅटर्न लक्षात येईल आणि यातीलच क्वेश्चन तुम्हाला रिपीट होणार आहे। ते निश्चित आपण 7 जुलै भाग 1 मध्ये मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला। 7 जुलै 2024 मध्ये ज्या दिवशी 22 पेपर झाले होते आणि भाग 2 मध्ये 12 ते 21 जुलै दरम्यान झालेले 15 पेपर, असे हे 2 पुस्तकामध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे। हे भाग 2 आहे, हे बघा हे पुस्तक आहेत, ते बघू शकता भाग 1 आणि भाग 2। तर निश्चित हे पुस्तकं घ्या आणि आपली तयारी वाढवा आणि ह्यावर्षी कशा प्रकारे मेरिट लागलेलं आहे, कसे पेपर आले, सर्व संपूर्ण याच्यातून क्लिअर होणार आहे। त्याच्यानंतर नागपूर सिटीचा पोलीसचा कट ऑफ मित्रांनो तुम्हाला सर्व कॅटेगरी अनुसार किती मुलं आले, किती जागा होत्या आणि कितीवर कट ऑफ लागला आहे ते बघून घेणार आहोत। तर बघा, नागपूर सिटी पोलीस कट ऑफ हे बनवण्यात आलेलं आहे मित्रांनो। AK सर्व्हिसेस आणि हेल्पिंग गणेश यांनी ही PDF तुमच्यासाठी अवेलेबल केली आहे आणि जास्त मेहनत ती आकाश भाऊने घेतली, त्यांचं जाहीर आभार मानतो मी AK सर्व्हिसवाले। त्याच्यानंतर बघा, ओपनच्या 175 जागा होत्या। टोटल कॅन्डिडेट किती होते मित्रांनो? तर बघा 3.72% जणांनी ह्या ठिकाणी फॉर्म भरला। त्याच्यानंतर समोर आपण जर बघायला गेलो 153 व्हॅकन्सी आहे आणि व्हॅकन्सी % आहे 49%। जागेचे एकूण कट ऑफ लागला 41 मार्कावर आणि किती कॅन्डिडेट क्वालिफाय झाले तर 1839 झाले। तर मित्रांनो 1839 कॅन्डिडेटपैकी फक्त ओपनचे कॅन्डिडेट 175 जी कास्ट ओपन होती असे लागलेले आहेत, तर म्हणजे क्वालिफाय झालेत। त्याच्यानंतर SC/BC जर बघायला गेलो तर 761 एवढे कॅन्डिडेट पेपरला उतरतील। किती टक्के? 16.20% कॅन्डिडेट राहणार आहे। वॅकन्सी त्यांच्या 11 आहेत। वॅकन्सी किती आहे? 10% त्यांची वॅकन्सी आहे। कट ऑफ लागला त्यांचा 35वर आणि क्वालिफाईड कॅन्डिडेट झाले 432। त्याच्यानंतर EWचे 398 कॅन्डिडेट होते, त्याच्यामध्ये 8.36% एवढे कॅन्डिडेटचं पर्सेंटेज आहे। वॅकन्सी होते 11, वॅकन्सी पर्सेंटेज 10.19%, कट ऑफ लागला 25वर, क्वालिफाय कॅन्डिडेट 340। त्याच्यानंतर OBC 907 टोटल कॅन्डिडेट आले होते त्या ठिकाणी आणि 19.31% एवढे त्यांचा कॅन्डिडेट आहे टोटल। वॅकन्सी 4 होत्या आणि त्या ठिकाणी कट ऑफ लागला 38वर, एकूण 395 जण हे क्वालिफाय झाले लेखीला। SCचं बघायला गेलो 331 कॅन्डिडेट होते, 5 जागा होत्या आणि 247 जण त्या ठिकाणी क्वालिफाईड झाले आणि 34 मार्कावर कट ऑफ गेलेला आहे। STचा 379 कॅन्डिडेटपैकी 231 कॅन्डिडेट हे क्वालिफाईड झाले, 5 जागा होत्या आणि 36 मार्कावर कट ऑफ गेला। SBCच्या 30 मुलं आले होते, 1च जागा होती आणि 22 कॅन्डिडेट या ठिकाणी पात्र झालेत आणि 38 मार्कावर लिस्ट गेली। VJAचे 368 कॅन्डिडेट आले होते, त्यापैकी 123 जण लेखीला पात्र ठरले, 5 जागा होत्या आणि कट ऑफ लागला 39 मार्कावर। NTBचे 273 पैकी 83 कॅन्डिडेट मित्रांनो पात्र ठरले, 4 जागा होत्या आणि 39 हा कट ऑफ लागणार। NTCचे 274 कॅन्डिडेट आले होते, 159 जण क्वालिफाय झाले, 34 त्या ठिकाणी कट ऑफ लागला, जागा होत्या 2। त्याच्यानंतर NTD 801 कॅन्डिडेट आले होते, 302 पेपरला पात्र ठरलेत, जागा होत्या 7
कट ऑफ लागला 38 मार्कावर. संपूर्ण विश्लेषण आलेलं मित्रांनो. अशाच प्रकारचं विश्लेषण तुम्हाला इथून पुढील जे जे काही कट ऑफ येतील त्यांचं मिळणार आहे. धन्यवाद.